नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. प्रथम तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस हा तुम्हा सर्वांसाठी खूप छान जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला सदैव श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा, कोजागिरी पौर्णिमाला कोणते उपाय करावे, तसेच शुभ मुहूर्त काय, ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या 16 कलांमध्ये असतो असे म्हणतात. चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो. यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर, मसाले, दूध ठेवून ते पिले जाते. याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो व त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात असे मानतात. काय आहे कोजागिरीची कहाणी? हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री संस्कृतमध्ये को जागरती म्हणजेच कोण जागतं आहे असे म्हणतं. मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे? 6 की 7 ऑक्टोबर. पहा काय आहे पौर्णिमेचे महत्त्व, तिथी आणि शुभ मुहूर्त. नवरात्री उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते आणि त्यानंतर देवी झोपी जाते. असे म्हणतात की 9 दिवस युद्ध केल्यानंतर देवीला विश्रांती दिली जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरीला देवी झोपेतून उठते अशी मान्यता आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे. पाहूयात यंदा कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे? 6 की 7 ऑक्टोबर. कोजागिरीच्या चंद्राचे अतिशय सुंदर वर्णन आपण अनेकदा ऐकले असेल, कवितांमधून वाचले असेल. कोजागिरीच्या दिवशी चंद्र खरोखरच अतिशय सुंदर दिसतो. चंद्राचा तेजस्वी प्रकाश मन मोहून टाकतो. या कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अत्यंत आहे. कोजागिरीच्या दिवशी देवी दुर्गा विश्रांतीतून उठते अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा हे व्रत केले जातात. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. वर्षात 12 पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे आपले एक खास वैशिष्ट्य आहे. तसेच कोजागिरीला चंद्र तेजस्वी असतो. त्याच्या प्रकाशात मसाले, दूध ठेवून पिण्याची पद्धत आहे. या दिवसाची अनेक जण आतुरतेने वाट पाहतात. चला तर मग पाहूयात यंदा कोजागिरी पौर्णिमा कोणत्या तारखेला आहे. कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे? अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा येते. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 वाजता संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. कोजागिरी पौर्णिमा मुहूर्त. कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबर रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 पर्यंत कोजागिरी पूजेसाठी 49 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. चंद्रोदय 6 ऑक्टोबर सायंकाळी 5:27 वाजता होईल. कोजागिरी पौर्णिमा महत्त्व. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या 16 कलांमध्ये असतो असे म्हणतात. चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो. त्यामुळे आर्थिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर, मसाले, दूध ठेवून ते पिले जाते. याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो व त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात असे मानतात. हे दूध पिल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते व चंद्र मनाचा, भावनाचा कारक असल्याने मानसिक तणाव अथवा कोणत्याही मानसिक आजारांपासून देखील आराम मिळतो अशी मान्यता आहे. याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच व्रत देखील करतात. यामुळे लक्ष्मी आणि विष्णूची कृपा मिळून मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर मध, दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा हे उपाय. चंद्रदोष होईल दूर.
कोजागिरी पौर्णिमा सोमवार 6 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकतात. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी रात्री मसाले दूध किंवा खीर तयार करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. सोमवार हा चंद्रदेवाचा आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. चंद्रदोष दूर झाल्याने मानसिक शांती, आनंद आणि समृद्धी मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करायचे ते पाहूया. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय. मेष राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि तांदूळ यांचे दान करावे. त्यानंतर शिवलिंगावर दूध आणि मधाने अभिषेक करावा. तसेच या दिवशी ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. वृषभ राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर गरिबांना द्यावी. या दिवशी घरी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करावी. त्यामुळे चंद्रदोष दूर होण्यास मदत होईल. मिथुन राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महादेवाची पूजा करावी. हरभरे आणि हिरवे कपडे यांचे दान करावे. तसेच तुळशीला पाणी अर्पण करावे. कर्क राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोठ्यात चारा दान करा. त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करावे. रात्री पाण्यात दूध मिसळून चंद्राला अर्पण करा. सिंह राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदोष दूर करण्यासाठी चंद्राची पूजा करावी. पांढरी फुले आणि साखर अर्पण करा. त्यासोबतच ब्राह्मणांना कपडे आणि अन्नदान करा. कन्या राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण करा. संपूर्ण मूग, हिरवे कपडे आणि तुळशीची पाने दान करा. तुळ राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही आणि पांढरे कपडे दान करावे. तसेच लहान मुलींना जेवण द्यावे आणि लक्ष्मी आणि नारायणाची पूजा करावी. वृश्चिक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर मध, दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पुढची रास आहे धनुराशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी. यावेळी केळी अर्पण करा. पिवळे कपडे आणि हळद आणि केशर असलेली खीर तुमच्या गुरूंना दान करा. यामुळे चंद्रदोष दूर होतील. मकर राशींच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शिवाची पूजा करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि चंद्र मंत्राचा जप करावा. कुंभ राशींच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात पांढरे चंदन ओतून शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यासोबतच गरजूंना खीर दान करावी. मीन राशींच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध, पांढरी मिठाई आणि चांदीचे दान करावे. ओम सोमय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे चंद्राचे त्रास दूर होतील. आज सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. या रात्री देवी लक्ष्मीची केलेली उपासना शीघ्र काळात फळते अशी श्रद्धा आहे. त्यासाठी वाचा स्रोत आणि माहिती. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा 2025 किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्येच असते. या दिवशी दूध आटून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये जागरती म्हणजेच कोण जागता आहे असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेचा उपासना काल यावर्षी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या अनुषंगाने साधकांनी पुढील उपासना करावी. उपासनेच्या वेळी परिधान करायचे वस्त्र. या काळात साधकांनी प्रथम आंघोळ करून शक्यतो शुभ्र पांढरे वस्त्र, लेंगा, धोतर, ड्रेस, पांढरी पॅन्ट, काही
व स्त्रियांनी शक्यतो पांढरी शुभ्र व न नेसता त्यावर किंचित डिझाईन असलेली किंवा कोणतेही लाईट रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा. पांढरा शर्ट ब्लाऊज अगदी नसेल तर कोणताही लाईट रंग चालेल, पण भडक रंग नको. त्यानंतर तुमच्याकडील श्री लक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची पंचोपचार किंवा जमेल तशी पूजा करावी. सुगंधी धूप, अगरबत्ती, अत्तर, रंगीत फुले, हळदी कुंकू यांनी पूजेचे उपचार करावेत. मनपूर्वक प्रार्थना करावी आणि त्यानंतर खालील श्रोताचे जमतील तसे तितके पण मनपूर्वक पाठ करावेत. श्रोताचे उच्चार कठीण वाटत असतील ते सावकाशपणे एक एक अक्षर उच्चारत पाठ केला तरी चालण्यासारखे आहे. श्रोत म्हणजे स्तुती. आपल्या मातृमय श्री महालक्ष्मी मातेची स्तुती मोडक्या तोडक्या शब्दात केली तर हरकत नाही. हा भाव मनी असावा. उच्चाराचं जास्त टेन्शन घेऊ नका. मात्र श्रोत वाचन करत असताना अखंड नंदादीप किंवा तुपाचे निरंजन सुरू ठेवावे. श्रोत वाचन झाल्यानंतर मनोभावे पुनश्च प्रार्थना करावी. काही चुकले माकले असल्यास क्षमा मागावी. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल. विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त यांचे पठण करा. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. रात्री चंद्राची कुबेर देवाची विशेष पूजा करा. असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते, घरात श्रीमंती येते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी. रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी. त्यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला. यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे. आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा. यामुळे घरात शांती टिकून राहते. रात्री देवी लक्ष्मी समोर 4 वाती तुपाचा दिवा लावा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. कोजागिरी पौर्णिमेची कथा आता आपण पाहूया. प्राचीन काली मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. कोजागिरीला 1 रुपयाचा शिक्का करेल कमाल, नशीब उजलेल, व्हाल मालावाल. सोमवार 6 ऑक्टोबरच्या रात्री कोजागिरी पौर्णिमेला दिलेला ज्योतिष उपाय करा आणि लक्ष्मी कृपेस प्राप्त व्हा. सोमवार 6 ऑक्टोबरची रात्र ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र आहे. संपूर्ण वर्षातील ही मोठी पौर्णिमा मानली जाते. या रात्री चंद्र 16 कलांनी फुललेला असतो. या दिवशी चंद्राची तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यात शीतलता आणि संपन्नता यावी म्हणून प्रार्थना केली जाते. सोबतच केला जातो एक खास उपाय कोणता ते जाणून घेऊया. कोजागिरीची रात्र इतर रात्रीच्या तुलनेत अतिशय महत्त्वाची असते. या रात्री केलेली पूजा फळते आणि तुमचे दुःख दारिद्र्य संपुष्टात येऊन तुम्हाला संपन्नता प्राप्त होते. कारण या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतीर्ण होऊन घराघरात डोकावते आणि कोण जागे आहे ते पाहते. ही जागृती कामाप्रती कर्तव्याप्रती सजगतेविषयी आहे का ते पाहते. न झोपणे म्हणजे जागे असणे नाही तर सावध असणे म्हणजे जागृत असणे. अशी जागरूकता लक्ष्मी मातेला अभिप्रेत असते. म्हणून ती को जागरती असे पाहते आणि जो कष्टाळू प्रामाणिक सावध आणि देव देश धर्माप्रती जागरूक आहे त्याला भरभरून वरदान देते, संपन्न करते. यासाठीच एक उपायही ज्योतिषशास्त्रात सुचवला आहे जो कोजागिरीच्या रात्री प्रत्येकाला करता येईल. तो उपाय पुढीलप्रमाणे आहे. कोजागिरीच्या रात्री तांदळाची खीर करा. गच्चीत किंवा अंगणात ती खीर ठेवा. त्यात चंद्रप्रकाश पडला पाहिजे याची काळजी घ्या.
खिरीच्या वाटीत 1 रुपयाचे नाणे टाका. ती खीर रात्रभर चांदण्यांच्या प्रकाशात राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी खिरीतून नाणे काढून ते धुवून घ्या. खिरीचा नैवेद्य घरातील प्रत्येक सदस्याला द्या. 1 रुपयाचे नाणे आपल्या तिजोरीत ठेवा. हा उपाय केला असता दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊन वास्तू संपन्न होते. व्यक्तीची तसेच कुटुंबाची प्रगती होते असे म्हणतात. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी कृपेची ही संधी दवडू नका. कोजागिरी पौर्णिमेचा उपवास कधी धरायचा? कोजागिरी पौर्णिमेचा उपवास पौर्णिमेच्या दिवशी धरायचा असतो, म्हणजेच अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी. या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रप्रकाशात खीर व दूध ठेवले जाते आणि त्यानंतर त्याचे सेवन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या उपवासासंबंधी माहिती. कोणत्या दिवशी? कोजागिरी पौर्णिमेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. त्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. उपवासाचा उद्देश काय आहे? या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो आणि असे मानले जाते की या रात्री चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते. त्यामुळे चंद्रप्रकाशात दूध आणि खीर ठेवून त्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारते आणि मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. उपवासाची पद्धत. दिवसभर उपवास करून रात्री चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर ठेवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. पूजा कोणत्या प्रकारे करायची? या दिवशी चंद्रदेव, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेसाठी पोषकाचा रंग कोणता असावा? कोजागिरीसाठीचा शास्त्रीय परंपरा साधारणपणे चंद्राचे रंग पांढरा, क्रीम, फिक्कट, सोनेरी आणि चांदी हे कोजागिरी पौर्णिमेशी संबंधित रंग असतात, ज्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात. पौर्णिमेला आपण काय करावे? फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात आणि पवित्र नद्यामध्ये किंवा त्यांच्या घरी पवित्र स्नान करतात आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ध्यान करतात, कारण ते अत्यंत शुभ आहे. कोजागिरी पौर्णिमेला काय करावे? कोजागिरी पौर्णिमेला 2025 पूजाविधी काय आहे? चंद्रोदयानंतर चंद्राला दूध आणि पाणी अर्पण करून चंद्रपूजा केली जाते. बरेच भक्त खीर, दुधापासून बनवलेली गोड तांदळाची खीर तयार करतात आणि रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून त्यांची देवी ऊर्जा शोषली जाईल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजे, तसेच कोजागिरी पौर्णिमेची कथा ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.